जय हिंद. मी आजपर्यंत कधी स्वतःच्या तोंडाने स्वतःचं नाव घेतलेलं नाहीये आणि आज घेतोय. त्यामागे रिझन काय आहे, की प्रफुल्ल निकमने ना स्वतःला देशाला समर्पित केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जो व्यक्ती सत्याच्या वाटेवर चालतो, प्रामाणिक राहतो, ज्याला देशासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती आहे, असा प्रत्येक व्यक्ती प्रफुल्ल निकमसाठी महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रफुल्ल निकमचा परिवार म्हणजे त्याची आई झाली, त्याचे मित्र किंवा त्याचा परिवार नाही, तर संपूर्ण देश प्रफुल्ल निकमचा परिवार आहे. आणि आज जी घटना घडलेली आहे ना, मालेगावमध्ये डोंगराळे ह्या भागामध्ये, ही घटना म्हणजे प्रफुल्ल निकमच्या घरी परिवारातील घटना आहे. तुम्हाला मी सांगतो काय, एक मालेगावमध्ये डोंगराळे नावाचा एक ग्रामीण भाग आहे. या घटनेबद्दल अभ्यास करणं किंवा ही घटना समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण की काय माहिती आहे का, हे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं नाही, देशाच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे. कारण की अशा हजारो लाखो घटना होऊन गेल्यात, की त्याच्यावर काही ऍक्शनच घेतली जात नाही. भरपूर सारे आश्वासनं दिले जातात आणि याच्या आधारावर लीगल ऍक्शन तर होणं तर गरजेचंच आहे, परंतु देशामध्ये कठोर कायदा आणि तत्काळ न्याय हे मिळणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत हे होत नाही ना, कारण की काय असतं माहिती आहे का, आज सत्तेत एक येतो, उद्या जातो, एक येतो, उद्या जातो. कारण की लेजिस्लेटिव्ह कायदा बनवायचं काम आहे, संसदेचं पार्लमेंटचं काम आहे. दुसरी गोष्ट स्टेट लेजिस्लेचर म्हणजे राज्य विधिमंडळाचं काम आहे. परंतु आपलं केलं काय जातं, आपण नुसतं मीडियामध्ये येतो, 2 मिनिटं स्टेटमेंट देतो आणि निघून जातो. याच्या पलीकडे काही होत नाही. कारण की इथून मागे हजारो घटना घडल्यात आणि प्रत्येक घटनांवर तेच करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आज करंटला ही जी घटना झालेली आहे ना, मालेगावमध्ये डोंगराळे या भागामध्ये 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचण्यात आलेलं आहे. खूप अमानुष पद्धतीनं घटना घडल्या. अक्षरशः अंगावर सुद्धा शहारे येतात अशा घटना ऐकून आहे ना. आणि आज जर आपल्यासारखे व्यक्ती आहे, आपल्याकडे एवढी सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण जर काही करू शकत नाही, आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, न्यायालय आहे, दुसरी गोष्ट स्टेट लेजिस्लेटर आहे कायदे बनवण्यासाठी, सेंट्रलमध्ये संसद आहे, तर आपण करतो काय? त्याचा उपयोग काहीतरी झाला पाहिजे ना. आज पार्लमेंटमध्ये जे निवडून आलेले, संसदेमध्ये स्टेट लेजिस्लेटरमध्ये जे निवडून आलेले, त्यांनी जाती, धर्म, पंथ या सगळ्यांना बाजूला घेऊन कधीतरी एकत्र आलं पाहिजे. देशामध्ये एक स्ट्रॉंग कायदा केला पाहिजे. जोपर्यंत स्ट्रॉंग कायदा आणि तत्काळ न्याय भेटवण्यासाठी देशात हा पूर्णपणे हे लोक एकत्र येत नाही ना, तोपर्यंत अशा ज्या घटना आहे ना, ते होतच राहणार आहे. कारण की का माहितीये का, 3 वर्षाची मुलगी आहे. अक्षरशः माइंड मध्ये ना, कालपासून जशी ही घटना ऐकली ना, मला वाटत होतं की याच्यावर लेक्चर बनवणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, लेक्चर नाही, याच्यासाठी एक दिवस अशी वेळ येणार आहे ना, याच्यावर जर प्रॉपरली कायदा जर देशात बनवला गेला नाही ना, तर एक मोठी लढाई उभी करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी काही पण करावं लागणार आहे. कारण की हे काय देशाच्या भविष्यासाठी आहे. आणि ना अशी प्रत्येक व्यक्ती, आज ही जी घटना घडलेली आहे, आपण याच्याबद्दल चर्चा करूया, डिटेल अनालिसिस करूया आणि भविष्यात काय डिसिजन घेतली आहे ना, करायची आहे, त्याच्यावर सुद्धा आपण डिटेल बोलूया. आता उदाहरण सांगतो तुम्हाला मी, अशा घटना काय आजच झालेल्या आहेत का? आता काय ही घटना झाली आहे, पोलिसांनी अरेस्ट केलंय, याच्यावर 4 लोक येणार, मीडियामध्ये स्टेटमेंट देणार आणि साईडलाईन होणार. कारण की अशी जी घटना आहे ना, मागे मी एक संपदा मुंडे यांच्याबरोबर यांच्यावर एक लेक्चर बनवलं होतं, त्याच्यावर सुद्धा काही गोष्टी केल्या होत्या. परंतु काय या नंतर ती मीडियानंतर ती साईडलाईनच झाली ती घटना. आता काय झालंय, आता मीडियामध्ये काय चाललंय, ते आई वडील काय करतात, त्यांची सध्याची परिस्थिती काय, याच्याबद्दल काय आयडिया आहे का कोणाला? कोणाला काहीच आयडिया नाही. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, अशा आजपर्यंत आता जी मालेगावमध्ये डोंगराळे या भागामध्ये जी घटना घडलेली, ही फक्त एक घटना आहे. या क्षणाला ही 3 दिवस मीडिया कव्हरेज चालणार आहे. 4 दिवसानंतर ही मीडियामध्ये सुद्धा साईडलाईन होणार आहे. त्यामुळे अशा घटना आहे ना, भविष्यामध्ये झाल्याच नाही पाहिजे. कळलं का? झाल्याच नाही पाहिजे. त्यासाठी ना प्रत्येक व्यक्तीने कामच केलं पाहिजे आणि देशामध्ये ना स्ट्रॉंग कायदा आणावा लागणार आहे. त्याच्याशिवाय काहीच उपयोग नाही. कारण की काय, संसद आज मी याच्याबरोबर प्रत्येक टॉपिकला पुढे डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला सांगतो, ही घटना केवळ आजची एकच घटना आहे का? आजपर्यंत इतिहासामध्ये किती घटना झाल्यात, कित्येक घटना झाल्यात. तुम्हाला एक सांगतो, एक निर्भया केस तुम्हाला ऐकलं असेल, दिल्लीची निर्भया केस झाली होती. त्याच्या आईवर काय वेळ आली असणार आहे, वडिलांवर काय वेळ आली असणार आहे. हजारो म्हणजे कित्येक वर्ष लागलेत ना त्यांना संघर्ष करण्याचा रिझल्ट भेटायला. यानंतर फाशीची शिक्षा झाली. पण काय त्या अश्रूला काहीतरी व्हॅल्यू आहे ना. कळलं का? त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलीला मोठं केलेलं होतं. असं फुकट कोण कसं असतं माहिती आहे का? आपण काय करतो, 2 मिनिटापुरता नाही का श्रद्धांजली वाहतो, साईडलाईन होतो. हे आयुष्यात कधी करायचं नाही. प्रत्येक छोट्या घटनेचे परिणाम आहे ना, देशाच्या भविष्यावर होत असतात. कळलं का? ती सुद्धा परिवार आपल्यासाठी परिवार आहे. कळलं का? प्रत्येक व्यक्ती आपला परिवार आहे. आपला देश म्हणजे आपल्या घरातील 1-2 व्यक्ती परिवार नसतो. कळलं का? ते मित्र येतात, आपला आजूबाजूचा देश सगळा परिवार आहे. आणि प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनानं प्रत्येक व्यक्तीने ना या गोष्टीवर काम केलं पाहिजे. निर्भया केस झालं, त्याला इतक्या वर्षानंतर रिझल्ट भेटला, परंतु काय भेटला, एंड रिझल्ट काय, घटना होणारच आहे ना. कॉन्स्टिट्यूशन मध्ये निर्भया फंड म्हणून स्थापना केली, त्याचा काय उपयोग होतोय का? पाहिजे तसा नाही होत आहे. हे फंड फक्त नावाला स्थापन केलेलं आहे, बाकी काही नाही झालेलं. दुसरी गोष्ट, लिगली ऍक्ट अजून स्ट्रॉंग झालेला नाही. कळलं का? दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर आहे ना आपलं कोपर्डीचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे. कोपर्डीची घटना झाली. कोपर्डीच्या घटनेनंतर कित्येक लोक आपलं रस्त्यावर आलेत, आपले आंदोलन केले, मूक मोर्चा काढला. त्याचा रिझल्ट काय भेटलं, एंडिंग घटना झालीच ना आज पण. कळलं का? आपलं ते संपदा मुंडेंची घटना ती पण झालीच ना. तुम्हाला मी सांगतो काय माहितीये का, या घटना नुसतं समजणं महत्वाचं नाही, आपल्याला काहीतरी तुम्हाला म्हणा, देशातील प्रत्येक व्यक्तीने ना ऍक्शन घेतली पाहिजे. निवेदन देऊन किंवा 2 मिनिटं श्रद्धांजली देऊन येणे भागणार नाही. कळलं का?
देशातील प्रत्येक व्यक्तीला स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन जे काय ना यांना स्ट्रॉंग बनवल्याशिवाय काही होणार नाही आणि देशात एक कठोर कायदा आणला पाहिजे, कळलं का? त्याशिवाय नाही ऑप्शनच नाही आपल्याकडे. तिसरी गोष्ट श्रद्धा वालकर प्रकरणचं सांगतो तुम्हाला मी, ती सुद्धा घटना तशीच झाली होती. 3 मिनिटं श्रद्धांजली वाहिली होती, त्याच्यानंतर आरोपींना फाशी द्या वगैरे 2 मिनिटं चाललं, त्याच्यानंतर 3-4 दिवस चाललं, त्याच्यानंतर ती घटना सुद्धा साईडलाईन झाली. त्याच्यानंतर हे आपले संपदा मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे एकदम साधारण परिवारातील, हे बघा हे आई हे वडील यांची काय परिस्थिती ना शून्यातनं घडवलेली व्यक्ती आहे. आज जर त्या व्यक्तीवर जर अशी वेळ येते आणि त्या व्यक्तीला जर सुसाईड नोट स्वतःच्या हातावर लिहावा लागते आणि त्याच्यानंतर सुद्धा एंड रिझल्ट अजून पण काय भेटलाय, ती घटना सुद्धा साईडलाईन झाली की नाही, कळलं का? आणि आजची घटना सुद्धा आज काय झालं, आजची बघा ही घटना 3 वर्षाची मुलगी आहे, कळलं का? 3 वर्षाची म्हणजे तिला अक्षरशः बोलता सुद्धा येत नाही. अशा मुलीवर जर लैंगिक अत्याचार करून छळ करण्यात येऊन जर तिला दगडाने ठेचण्यात येत असेल ना, तर अशा व्यक्तीबद्दल बोलणार काय? कारण की सत्य अक्षरशः बोलताना सुद्धा माझ्या अंगावर शहार येत आहे. ही घटना फक्त समजून घेणं महत्वाचं नाही, 2 मिनिटं श्रद्धांजली वाहण्यात अर्थ नाहीये. फक्त एकच आहे की या तुम्ही ज्यांना निवडून पाठवतात ना, मला राजकारणाशी घेणं देणं नाही, राजकारण माझा मार्ग नाही, परंतु काय माहिती, जी गोष्ट देश हिताची ना त्या गोष्टींवर कामच केलं पाहिजे, सगळ्यांनी काम केलं पाहिजे, कळलं का? राजकारणात मला राजकारणाची फरकच पडत नाही. फक्त प्रश्न काय आहे की ज्या दिवशी देशाचा प्रश्न निर्माण होईल ना, प्रफुल्ल निकम 1 नोव्हेंबरला असेल, कधी स्वतःचा विचार करणार नाही, त्या दिवशी स्वतःच्या घराचा विचार करणार नाही आणि कोणत्याच व्यक्तीचा विचार करणार नाही. या घटना याच्यावर कायदा बनवणं देशामध्ये आता ह्या क्षणाला फार गरजेचं आहे. नुसता कायदा बनवून चालवणार नाही, प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन ठेवावं लागणार आहे, कुठं ना कुठं मर्यादा ठेवावं लागणार आहे. ज्युडिशियरी न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा बोलायचं म्हणलं ना, न्यायालयामध्ये अजून पदच भरलेले नाहीये. न्यायालय स्ट्रॉंग कधी बनतं, जेव्हा तिथं प्रॉपर एम्प्लॉयमेंट, प्रॉपर लोकांना तिथं नाही का म्हणजे काय लोकांना भरती केलं जाईल, प्रत्येक कायद्याची प्रॉपर अंमलबजावणी केली जाईल, प्रत्येक कायद्याचं नुसतं अंमलबजावणीच केली जाणार नाही, तर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन असतं, त्या लिमिटेशनच्या आधारावर सगळ्या गोष्टी होत असतात, कळलं का? आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डेमोक्रेसी, आपण लोकशाहीमध्ये राहतो ना, लोकशाहीचे प्रामुख्याने 4 पिलर आहे. एक म्हणजे काय, लेजिस्लेटिव्ह म्हणजे संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने कायदा बनवणे, हे झालं लेजिस्लेटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, प्रॉपर त्याची अंमलबजावणी करणं, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल, कळलं? ज्युडिशरी, न्यायालय किती स्ट्रॉंग आहे, न्यायालय सुद्धा आपलं डेमोक्रेसीचा 3रा पिलर आहे. आणि 4था म्हणजे मीडिया. आता तुम्ही सांगतो, तुम्हाला नवीन काय सांगायची गोष्ट नाही, आपला देश, माझा सुद्धा आज कॉन्स्टिट्यूशनवर खूप विश्वास आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीने कॉन्स्टिट्यूशनवर विश्वास ठेवलाच पाहिजे, कारण की त्या आधारावर देश चालतो. देश काय कोणत्या एक रूल्स अँड रेग्युलेशनच्या आधारावर चालत नाही, आपला देश कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावर चालतो, त्यामुळे याच्यावर विश्वास असलाच पाहिजे. आज आपलं जे उदाहरणार्थ सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाचा काय रोल आहे, सुप्रीम कोर्ट तुम्ही ना काय करायचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ना असा ग्रुप बनवायचा आणि सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये या लोकांचे जे इंटरेस्ट, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL अंतर्गत आहे ना, सगळ्या नोटिसा पाठवायच्या. कारण की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट माध्यमातूनच लेजिस्लेटरवर आहे ना दबाव येऊ शकतो, कारण दुसरा ऑप्शनच नाही, कळलं का? सुप्रीम कोर्टाचा अशा पद्धतीने आपण युज करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, या न्यायालयामध्ये ना भरती सुद्धा प्रॉपर झाली पाहिजे, कारण की हे इन्स्टिट्यूशनला जर न्याय भेटण्यात जर कुठे ना कुठे विलंब वाटत असेल ना, तर अशा घटना भविष्यामध्ये होतच राहणार आहे. कुठेतरी लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे मंडळ जे असतं ना, कायदे मंडळाने कुठेतरी जबाबदारी लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. नुसतं मीडियामध्ये येऊन स्टेटमेंट देऊन यांना भागणार नाही, त्याच्यावर प्रॉपर अंमलबजावणी केली पाहिजे. जे आमदार असतात, जे खासदार असतात, MP MLA जे आपण निवडून पाठवतो ना, यांनी कधीतरी ना जाती धर्म पंथ याला बाजूला करून आहे ना, पक्षाची विचारधारा बाजूला करून कधीतरी एक दिवस एकत्र आलं पाहिजे, देशासाठी काम केलं पाहिजे, कारण की हे देशासाठी महत्वाचं आहे, कळलं का? माझ्यासाठी कोणता पक्ष महत्वाचा नाही ना, कोणता राजकारण प्रफुल्ल निकमसाठी महत्वाचं नाही, ही माती माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि हा देश माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्याकरता प्रत्येक व्यक्तीने ना, राजकीय व्यक्तींनी सुद्धा नाही का एक दिवस एकत्र आलं पाहिजे, कठोर कायदा बनवला पाहिजे, त्या कायद्याला कुठेतरी लिमिटेशन ठेवलं पाहिजे, इतक्या दिवसाच्या आत आहे ना याला न्यायच भेटला पाहिजे. आणि फक्त एका व्यक्तीला देशात स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे. एकदा का स्ट्रॉंग, एकदा रिझल्ट, एक मेसेज भेटला ना समाजाला, तर अशा घटना ना भविष्यामध्ये कधीच होणार नाही. त्यामुळे लोकांनी ना असा दबाव मिळवला पाहिजे, नुसतं 2 मिनिटं श्रद्धांजली नाही वाहिली पाहिजे, समजलं का? ही दुसरी गोष्ट, पार्लमेंट, या पार्लमेंटमध्ये कायदा पास झाला पाहिजे, कळलं का? पार्लमेंटमध्ये स्ट्रॉंग कायदा पास झाला पाहिजे, नुसतं स्ट्रॉंग कायदा पास नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी सेपरेट प्रोव्हिजन केले पाहिजे. सेपरेट म्हणजे हे अशा ज्या घटना होतात, म्हणजे 5 वर्षाखालची मुलगी, 10 वर्षाखालची मुलगी, 15 वर्षाखालची मुलगी, 20 ते 30 वर्षाच्या आतली ज्या मुली असतात, ज्या काही आपल्या बहिणी असतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रोव्हिजन, प्रत्येक प्रोव्हिजन असलं पाहिजे. त्या प्रोव्हिजनच्या आधारावर लिमिटेशन असलं पाहिजे, इतक्या वेळेच्या आत न्याय भेटलाच पाहिजे. आणि फक्त एका व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. एका व्यक्तीला शिक्षा झाली ना, अशा घटना ना बघा इथून पुढे भविष्यात कधीच दिसणार नाही. आणि जर हे जर थांबलं नाही ना, तर एक दिवस आहे ना खूप मोठी लढाई लढावं लागणार आहे. आणि हे सत्य आहे, हे लढावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. कारण की काय माहितीये का, आश्वासनं किती वेळा ऐकायचे ना कानाला, आता भरपूर थकलं गेले आश्वासनं, आता नकोय, आता अंमलबजावणीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, कठोर कायदा आणि तत्काळ नाही, याच्यावर प्रॉपर आहे ना एक मेकॅनिझम बनलं पाहिजे, एक कायदा बनला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एक
पोर्टल देशामध्ये असलं पाहिजे. एक पोर्टल म्हणजे त्याच्या माध्यमातून एखादी ऍक्शन चालते, एखाद्या महिलेवर आहे ना लैंगिक अत्याचाराच्या माध्यमातून छळ केला असेल ना, त्या व्यक्तीची सुद्धा नाही का त्या पोर्टलवर डिटेल माहिती पाहिजे. कळलं का? डिटेल म्हणजे काय, आज काय झालं, उद्या काय झालं, 13वा काय झालं, त्याच्यानंतर किती दिवसात न्याय भेटणार आहे, याच्याबद्दल प्रॉपर प्रोव्हिजन पाहिजे. असं एक पोर्टल असणं आणि एक कायदा आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन असणं. आणि दुसरी गोष्ट, ज्युडिशियरीला जितकं स्ट्रॉंग बनवता येईल ना, या पार्लमेंटमध्ये किंवा स्टेट लेजिस्लेटर असेल, राज्य विधिमंडळामध्ये असणारे जे व्यक्ती आहेत ना, त्यांनी सुद्धा प्रॉपर, राजकीय व्यक्तींनी सुद्धा हात जोडून विनंती आहे की यांनी कायदा बनवला पाहिजे. राजकीय पक्ष, विचारधारा सगळं बाजूला येऊन एक दिवस एकत्र आलं पाहिजे, या देशासाठी काम केलं पाहिजे. एवढंच माझं मत आहे. आणि मला याच्याशी काही फरक पडत नाही, प्रत्येक राजकीय व्यक्ती माझ्या घरातील व्यक्ती, असं काही फरक पडत नाही. परंतु काय माहितीये का, ज्या दिवशी देशाचा प्रश्न निर्माण होईल ना, त्या दिवशी कोणी प्रफुल्ल निकमसाठी महत्वाचं नसेल, देशच प्रफुल्ल निकमसाठी महत्वाचा असणार आहे. आणि त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीने यासाठी काम करा. निसर्ग श्रद्धांजली होऊ नका. आणि दुसरी गोष्ट, सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्री, पर्यावरण वाचवा, देश वाचवा. पर्यावरणाचं आज संरक्षण होणं फार गरजेचं आहे. कारण की काय माहितीये का, विकासाच्या नावाखाली देशाचं सगळं नुकसान करून टाकलं. देशाचं भविष्य सगळं अंधारात चाललंय. पर्यावरणाचं नुकसान न करण्यासाठी ना पर्यावरणाचं संरक्षण करा, जे देशाच्या भविष्यासाठी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.